पंढरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 48 तासात खुनाचा गुन्हा उघड, 2 आरोपी जेरबंद। पंढरपूर दिनांक 6 जून 2026। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात छडा लावत पंढरपूर तालुका पोलिसांनी मोठे यश संपादन केले आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अत्यंत नियोजन पद्धतीने हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा क्रमांक 426/2026 हा भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अन्वये दाखल करण्यात आला होता। फिर्यादी यांच्या वडिलांचा भारत पांडुरंग माने यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यावर व इतर अवयवावर गंभीर वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती। या गुन्ह्याच्या तपासासाठी पंढरपूर तालुका पोलिसांनी स्वतंत्र 3 पथके तयार केली। सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड, सीडीआर, एसडीआर, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोहोळ, पेनूर, टेंभुर्णी, तिसगाव टोलनाके तसेच नारायण चिंचोली, तुंगत व रोपडे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तपासादरम्यान मयत भारत माने यांच्या हालचालींचा मागोवा घेत असताना संशयित रमेश धोंडीराम मोठे वय 45 राहणार नरखेड हा 21 मे रोजी ललिता दत्तात्रय सोळगे उर्फ कोळगे वय 43 राहणार गणेशवाडी तालुका मंगळवेढा हिच्यासोबत दिसून आला। त्यानंतर रमेश मोठे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली असता यापूर्वीही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी रमेश मोठे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्याने दिशाभूल करणारी उत्तरे दिली, मात्र तांत्रिक पुरावे व सीसीटीव्ही फुटेज समोर ठेवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तपासात असे निष्पन्न झाले की भारत माने यांच्या हालचालीवर आरोपींनी आधीपासून लक्ष ठेवले होते। हरिपाठासाठी ते कोणत्या मंदिरात जाणार, कोणत्या मार्गाने जाणार याची माहिती गोळा करून अंधाऱ्या व निर्मनुष्य परिसरात त्यांना गाठण्याचा कट रचण्यात आला होता। 31 मे रोजी हरिपाठानंतर भारत माने यांना रोपडे परिसरातील शेतात नेण्यात आले। तेथे रमेश मोठे व ललिता सोळगे यांनी मिळून त्यांच्यावर जीवघेणे वार केले। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला। आर्थिक व्यवहार व उसने दिलेल्या पैशांच्या कारणावरून हा खून केल्याचे आरोपींनी कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी दोनही आरोपींना 5 जून 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक PY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सायबर सेलच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली। अत्यंत गुंतागुंतीच्या या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात छडा लावून आरोपींना जेरबंद केल्याने पंढरपूर तालुका पोलिसांची